नमस्कार मित्रांनो. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा वर्षातील सर्वात पवित्र आणि पुण्यदायी काळ मानला जातो. या महिन्यात अनेक स्त्रिया आपल्या आईची ओटी भरतात. पण तुम्हाला माहिती आहे का, ही परंपरा का आहे? आईची ओटी फक्त साडी, नारळ आणि हळद कुंकू देण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आहे आईबद्दलचा आदर, कृतज्ञता आणि तिच्या आशीर्वादाची सुंदर भावना. पण अनेकांच्या मनात प्रश्न येतो, जर आई या जगात नसेल तर मग कोणाची ओटी भरावी? आणि ही ओटी नेमकी कशी भरतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. अधिक महिन्यात आईची ओटी का भरतात, त्यामागचं धार्मिक, भावनिक आणि संस्कारमय महत्त्व काय आहे. सर्वप्रथम समजून घेऊया, अधिक महिना म्हणजे नेमकं काय. हिंदू पंचांगानुसार चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच म्हणतात अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास. हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित मानला जातो. या काळात जप, तप, दान, व्रत, पूजा आणि सत्कर्म केल्यास अनेक पटींनी पुण्य मिळतं असं मानलं जातं. अधिक महिन्यात लोक गीता वाचन करतात, दानधर्म करतात, गरजूंना मदत करतात आणि विशेष म्हणजे नात्यांमधील प्रेम आणि आदर जपतात. याच भावनेतून आईची ओटी भरण्याची परंपरा निर्माण झाली आहे. मित्रांनो, आई ही आपल्या आयुष्यातील पहिली गुरु असते. ती आपल्याला जन्म देते, संस्कार देते आणि आयुष्यभर निस्वार्थ प्रेम करत राहते. विवाहित मुलगी जेव्हा अधिक महिन्यात आईची ओटी भरते, तेव्हा ती प्रत्यक्षात आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असते. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आई म्हणजे देवीचं रूप मानलं जातं. आईचा आशीर्वाद म्हणजे घरात सुख, समाधान आणि समृद्धी येण्याचं प्रतीक मानलं जातं. पूर्वीच्या काळी मुली लग्नानंतर दूर राहत असत, त्यामुळे अधिक महिन्यात त्या माहेरी जाऊन आईला भेटत, तिची ओटी भरत आणि तिच्याकडून आशीर्वाद घेत असत. ही परंपरा म्हणजे तू माझ्यासाठी किती केलं आहेस, त्याबद्दल माझं प्रेम आणि आदर हे व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग आहे. अनेकांना प्रश्न पडतो, ओटी म्हणजे नेमकं काय. हिंदू संस्कृतीत स्त्रीच्या पदरात शुभ वस्तू ठेवून तिचा समृद्धी आणि सन्मान करण्याला ओटी भरणे असं म्हणतात. यामध्ये सामान्यतः हळद, कुंकू, नारळ, फळं, साडी किंवा कपडा, दक्षिणा आणि गोड पदार्थ दिले जातात. ही केवळ वस्तू नसतात, तर त्या शुभेच्छा, समृद्धी आणि प्रेमाचं प्रतीक असतात. आता पाहूया, आईची ओटी योग्य पद्धतीने कशी भरतात. सर्वप्रथम आईला आदराने बसवावं, तिच्या कपाळाला हळद कुंकू लावावं. यानंतर तिच्या ओटीत नारळ, तांदूळ, फळं, सुपारी, हळद कुंकू, फुलं आणि शक्य असल्यास साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवावा. काही जणी गोड पदार्थ किंवा दक्षिणाही देतात. ओटी भरताना मनात प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना असणं सर्वात महत्त्वाचं आहे. यानंतर आईचे पाय स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यावा, कारण आईचा आशीर्वाद हा कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो. चला आता जाणून घेऊया, ओटीमध्ये ठेवायच्या शुभवस्तू कोणत्या. हळद कुंकू वजा सौभाग्याचं प्रतीक, नारळ वजा पूर्णत्व आणि समृद्धीचं प्रतीक, तांदूळ वजा शुभता आणि अन्न समृद्धी, फळं वजा आरोग्य आणि आनंद, सुपारी वजा मंगल कार्याचं प्रतीक, साडी किंवा कपडा वजा सन्मान आणि प्रेम, दक्षिणा वजा श्रद्धा आणि दानभावना. काही ठिकाणी मिठाई, खारीक, बदाम किंवा वाण देखील दिलं जातं. पण लक्षात ठेवा, महाग वस्तू देणं महत्त्वाचं नाही, तर प्रेमाने दिलेली छोटी गोष्ट ही आईसाठी अमूल्य असते. हा भाग खूप भावनिक आहे. अनेकांच्या मनात प्रश्न असतो, जर आई या जगात नसेल तर मग कोणाची ओटी भरावी. धर्म आणि परंपरेनुसार आई नसेल तर कोणत्याही मातृस्वरूप स्त्रीची ओटी भरू शकता. उदाहरणार्थ आजी, मावशी, काकू, मोठी बहीण, सासू किंवा एखादी गरजू वृद्ध महिला. कारण या परंपरेमागची खरी भावना म्हणजे मातृशक्तीचा सन्मान. जर कुणीच नसेल तर मंदिरातील देवीसमोर ओटी अर्पण करून प्रार्थना करावी. काही जणी गरजू महिलांना साडी, अन्न किंवा दान देतात. हे देखील अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या आईबद्दलचं प्रेम व्यक्त करायला विसरतो. अधिक महिन्यात आईची ओटी भरणं म्हणजे तिच्या त्यागाची आठवण ठेवणं, तिला धन्यवाद म्हणणं आणि तिचं महत्त्व मान्य करणं. आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जगत असते, पण तिच्यासाठी खास काही करण्याची संधी खूप कमी मिळते. म्हणून ही परंपरा फक्त धार्मिक नाही, तर ती मनाला जोडणारी भावना आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं अधिक महिन्यात आईची ओटी का भरतात, ती कशी भरावी आणि आई नसेल तर काय करावं. जर तुम्हालाही ही परंपरा सुंदर आणि भावनिक वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या आईसाठी कमेंटमध्ये लिहा, आई तुझ्यासाठी मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच सुंदर आणि संस्कारमय व्हिडिओसोबत. जय श्री कृष्ण.